आमचे जंगल खाल्लेत तर आम्ही तुम्हाला खाऊच ना। सध्या सोशल मीडियावर बिबट्या दादांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। जसे की एखाद्या चित्रपटातील ट्रेडिंग गाणे आले आणि त्यातील काही गाण्याचे कडवेस प्रसिद्ध होता। त्यात अभिनेता व अभिनेत्रीला देखील सोशल मीडियावाले गाण्यावर नृत्य करत फिके पाडत असतात। तसेच काही सोशल मीडियावर वेगवेगळे बिबट्या दादा यांची कॉमेडी बनवत व्हिडिओ किंवा रील्स व्हायरल करताना दिसत आहेत। गेल्या काही दिवसापासून आपण सगळे बघतच आहोत, सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर, फेसबुक यासारख्या ॲप्सवर व्हिडिओ बघताना दिसून येतात। त्यात बिबटे वाघ मानवाला संदेश देताना दिसत आहेत। तुम्ही आमचे जंगल खाल्ली तर आम्ही तुम्हाला खाणारच ना। हा फक्त एक मनोरंजन व्हिडिओ नाही, तर या वाक्यात भीतीपेक्षा जास्त संताप आहे। मोगलीच्या गोष्टीतल्या प्राण्यांसारखे आजचे प्राणी मानवाला वेगवेगळ्या कॉमेडी व्हिडिओद्वारे संदेश देतात की तुम्ही आमचा आनंद, जंगल, जीव सगळं हिरावून घेताय। किमान तेवढं समजून घ्या। गोष्टीतील किंवा वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे हे त्यांचं बोलणे म्हणजे एक प्रकारचा इशारा आहे। जेव्हा नैसर्गिक संसाधने संपतात तेव्हा प्राणी मानवी वस्तीत घुसतात आणि त्यांचा संघर्षातून हल्ले होतात। हे हल्ले प्राण्यांच्या अस्तित्वासाठी आहेत। ही परिस्थिती म्हणजे जशास तसे या निसर्गाच्या नियमांचे उदाहरण आहे। तुम्ही आमच्या निवारा खाल्ला म्हणून आम्ही तुमचं अन्नावर, शेतमालावर नजर टाकू। तुम्ही आमची जागा घेतली म्हणून आम्ही तुमच्या जागेत येऊ। एक साखळी आहे। जंगलतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते, त्यामुळे पूर, दुष्काळ, तापमान वाढते। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यासारख्या समस्यांना मानवालाही सामोरे जावे लागत आहे। म्हणून आपल्याला प्राण्यांच्या भावना समजून घेऊन जंगलाचे संरक्षण करणे, वृक्षारोपण करणे आणि निसर्गाचा आदर करणे आवश्यक आहे। नाहीतर हा निसर्गाचा आक्रोश भविष्यात मानवासाठी विनाशकारी ठरू शकतो। कारण वनश्री हीच खरी धनश्री